अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन येथील प्रयोगशाळेत कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करून तिची छेड काढल्याप्रकरणी प्रयोगशाळा प्रमुख डॉक्टर अमित क्षार यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनंतर भीम ब्रिगेड संघटनेने संबंधित महिलेला न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात सोमवारी आंदोलन केले। आंदोलनानंतर प्रशासनाने डॉक्टर क्षार यांना प्रयोगशाळा प्रमुख पदावरून कार्यमुक्त करून मूळ पदावर रुजू होण्याचे आदेश दिले करण्याचा प्रयत्न करून शरीर सुखाची मागणी केल्याचा आहे। या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे। दिनांक 8/8 होतं झालं ते 7:30 सर आमचे एचओडी आहेत, तर मी ड्युटीवर होती। 2 ते 8 माझी ड्युटी होती। त्यानंतर सर आले 7:30च्या दरम्यान। त्यांनी आधी मला विचारपूस केली, लॅबबद्दल सगळी त्यांनी माहिती घेऊन घेतली। त्यानंतर लॅबमधून बाहेर निघाले आणि पूर्ण पॅथॉलॉजीचा राऊंड घ्यायसाठी त्यांच्यासोबत जायला सांगितले की ओपीडीमध्ये कोण आहे, अशी सगळी विचारपूस मला करत होते। ओपीडीमध्ये कोण आहे, या डिपार्टमेंटला कोण आहे, असं करून त्यांनी एकदम स्टोअरपर्यंत सोबत घेऊन गेले विचारपूस करता करता। आणि एकदम शेवट गेल्यानंतर तिकडे थोडा अंधार असल्यामुळे मी तिकडपर्यंत गेली नाही, एकदम अलीकडे थांबली। तर सरांनी त्या टाईमला मला काही विचारपूस केली असता मी खूप घाबरून होती। मी परत चालली आली तिथून लॅबमध्ये। सरांना त्यांच्या प्रश्नाची उत्तर न देता तर सर मला वारंवार कॉल करून तिकडे बोलवत होते। मी कॉल कट करून येणार नाही म्हणून सांगितलं, तर सर परत लॅबमध्ये आले। सर परत लॅबमध्ये येऊन बसले आणि परत मला आवाज दिला सरांनी त्यांच्याजवळ आणि आणखी विचारपूस करायला लागले। त्यानंतर लॅबच्या बाहेर निघाल्यानंतर त्यांनी मला इशारे करणं चालू केलं। मी खूप घाबरून असल्यामुळे मी त्यांच्यापर्यंत गेली नाही आणि त्यांच्याकडे पाहिलंसुद्धा नाही। मी आतमधल्या प्रयोगशाळेमध्ये गेली असता त्यांनी मला आवाज दिला, माझं नाव घेऊन मला बोलवलं आणि बाहेर बोलवलं आणि मला म्हटलं की माझ्या चेंबरमध्ये ये, मला काम आहे। हे केलं असता मी गेली नसून पण त्यांनी मला कॉलवर कॉल करून बोलवले। त्यानंतर मी चेंबरमध्ये गेली, माझ्यासोबत एक टेक्निशियन होती, तिला बाहेर थांबवलं, आतमध्ये गेली। सरांनी मला आतमधला दरवाजा कुंडी लावून घेण्यास सांगितले, परंतु मी खूप घाबरली असता मी कडी लावली नाही। सरांनी मला विचारपूस केली, तिथे माझ्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तिथे त्यांच्या हातात हात मागितला, परंतु मी तिथून उठून निघाली। बऱ्याच काही गोष्टी घडल्या असता सरांनी मला खूप काही विचारपूस केली, पण मी त्यांच्या गोष्टीचे उत्तर नाही देऊ शकली। त्यांनी सरळ शरीर सुखाची मागणी मागितली। तिकडून खूप घाबरून असता मी बाहेर निघाली। त्याचं म्हणणं होतं की हो, हे चुकीचं झालं, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्या, माझ्यापर्यंत पत्र द्या। 8 तारखेला मी खूप घाबरल्या असता, ज्या टाईमला आम्ही रात्री पोलीस स्टेशनमध्ये आलो, आम्हाला खूप उशीर झाला होता। तर यांनी या ठिकाणी असं सांगितलं गेलं की तुम्ही सकाळी येऊ शकता। मग मी घरी सांगितलं आणि घरच्यांनी आम्ही निर्णय घेतला। त्यानंतर आम्ही भीम ब्रिगेड या ठिकाणी हे सगळं सांगितलं, त्यांच्या मार्फत त्यांनी सांगितलं थ्रू असं इथे आलो आणि FIR मांडलं। त्या टाईमला आमचा FIR घेतलं की परवाच्या रात्रीमध्ये 7:30 वाजता इरविन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अमित क्षार यांनी हे नशा करून आले आणि त्या ठिकाणी लॅब टेक्निशियनमध्ये जे कार्यरत आहेत महिला, त्यांना त्यामधल्या एका महिलेला स्टोअर रूम उघड असं बोलावलं आणि तिकडे स्टोअर रूममध्ये आतमध्ये घेऊन गेले। त्या ठिकाणी त्यांच्यावर जबरदस्ती करणार होते, तर ती महिला ती ताई घबरावली आणि बाहेर निघून आली। त्यांच्याच मागे ते आले आणि म्हटलं की तू मला हक कर आणि तू मला असं कर तसं, म्हणजे अश्लील शब्दात बोलले आणि डबल हात पकडून ते तिला घेऊन चालले होते। त्या ठिकाणी जे दुसरी टेक्निशियन ताई होती ते सुद्धा आली, तर तेव्हा त्यांनी त्यांचा हात सोडला आणि त्या ठिकाणी डबल तिला म्हणत होते की माझ्यासोबत तिकडे चल, कोणाला सांगू नको, काम आहे आणि असं जर केलं तर आरोग्य चांगलं असते। अशा हैवानीत असलेल्या डॉक्टरला तात्काळ निलंबित करण्यासाठी आम्ही आज CS साहेबांना निवेदन दिले। डॉक्टर CS पवार साहेब यांनी त्याला कार्यमुक्त करण्याचे आदेशसुद्धा काढले आणि त्याला पत्रसुद्धा दिलं की त्याला कार्यमुक्त करण्यात यावे म्हणून। आणि त्याकरिता ते झाल्यानंतर आम्ही सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आलो। या ठिकाणी रात्री ते पीडित महिला आली, पण या ठिकाणी रात्री 10पर्यंत या ठिकाणी थांबले, पण त्यांची तक्रार घेण्यात आली नाही। मात्र आज सकाळी आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला आलो तेव्हा आता तो भीम ब्रिगेड संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी पोलीस स्टेशनला सिटी कोतवालीला आले, तेव्हा आता तक्रार घेणं सुरू आहे आणि त्याला अटक करण्याच्यासाठी सुद्धा आम्ही मागणी केली की त्याला तात्काळ अटक करण्यात यावे आणि जर अटक केली नाही तर आम्ही मोठे आंदोलन या ठिकाणी उभारू। डॉक्टर अमित क्षार यांना प्रयोगशाळा प्रमुख पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले। तसेच विशाखा समितीमार्फत स्वतंत्र चौकशी समिती गठीत करण्यात आली असून समितीच्या अहवालाच्या आधारे पुढील कार्यालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे।